मित्रांनो नमस्कार. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये UDAS प्लसमधील स्टुडंट मॉड्यूलवर आपल्याला विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती अपडेट करणे आवश्यक आहे, कारण यावर्षी UDAS प्लस व सरल पोर्टल यांचं इंटिग्रेटेड पोर्टल तयार झालेलं आहे. त्यामुळे UDAS प्लसवरील सर्व डाटा हा ॲटोमॅटिक सरल पोर्टलवर रिफ्लेक्ट होणार असल्याकारणाने आपल्याला UDAS पोर्टलवरील स्टुडंट मॉड्यूलमधील विद्यार्थी माहिती संदर्भात अनेक प्रक्रिया किंवा अनेक कामे आपल्याला करायची आहेत. त्या कामासंदर्भात आज मी एकूण कोणकोणती कामे आपल्याला करायची असतात या संपूर्ण माहितीचा एक एकत्रित व्हिडिओ आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आपण इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी ॲड कसे करायचे, त्यांचे GPEPFP प्रोफाईल कंप्लीट कसं करायचं, तर इयत्ता दुसरी ते आपल्याकडील जो शेवटचा वर्ग आहे त्या वर्गातील विद्यार्थ्यांचे सुद्धा GPEPFP प्रोफाईल कंप्लीट कसे करायचे. त्यानंतर तिसरा जो काम आपल्याला करायचा आहे ते म्हणजे इयत्ता दुसरी ते आपला शेवटचा जो वर्ग आहे त्या वर्गामध्ये दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी आल्यास त्या विद्यार्थ्यांना इम्पोर्ट कसं करायचं आणि इम्पोर्ट करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांचा पेन नंबर देखील कसा शोधायचा याबाबत आपण माहिती पाहणार आहोत. तसेच आपण प्रोग्रेशन करताना जे आपल्याकडून एखाद्या विद्यार्थ्याचं स्टेटस असेल किंवा काही माहिती असेल त्याचं करेक्शन कसं करायचं, शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये कसं पाठवायचं, तसेच विद्यार्थी डिलीट किंवा इनॅक्टिव्ह कसा करायचा आणि संपूर्ण स्टुडंट मॉड्यूल सर्टिफिकेशन कसं करायचं आणि या सर्टिफिकेशननंतर हे कंप्लीट केल्यानंतर आपल्याला अपार मॉड्यूलमध्ये विद्यार्थ्यांचे अपार ID कसे जनरेट करायचे इथपर्यंतच्या सर्व प्रक्रियांचा एकूण संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या शिक्षक बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउझर ओपन करून घेणार आहोत. आपण सदरील काम हे आपल्या मोबाईलवर देखील करू शकता. हे करण्यासाठी आपल्याला व्हिडिओमध्ये जशी स्क्रीन दिसते ती पाहण्यासाठी आपण मोबाईलच्या क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील 3 डॉट्सला क्लिक करायचं आहे आणि तिथून सर्वात खाली डेस्कटॉप साईट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. स्क्रीनवर जशी आपली व्हिडिओची स्क्रीन दिसते तशीच तुमच्या मोबाईलची स्क्रीन दिसेल आणि हा व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप फॉलो करून आपण हे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करू शकता. सर्वप्रथम आपल्याला क्रोम ओपन केल्यानंतर आपल्या UDASच्या वेबसाईटवर यायचं आहे. udasplus.gov.in अशी आपली वेबसाईट आहे. इथे लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्सला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथून आपलं स्टेट आपल्याला निवडायचं आहे. गो या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला UDAS प्लस पोर्टलवरील विविध मॉड्यूल्स आपल्याला या ठिकाणी दिसतील. आज आपण स्टुडंट मॉड्यूल याबाबत माहिती पाहणार आहोत. तर स्टुडंट मॉड्यूल समोरील लॉग इन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपणासमोर UDAS प्लसचे पासवर्ड आणि युजरनेम टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. खाली दिलेला कॅप्चा कोड आपल्याला अचूक टाकायचा आहे. आणि खाली लॉग इन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर 2 टॅब येतील. एक रेड रंगामध्ये आपल्याला करंट अकॅडमिक इयर 25-26 या रेड रंगाच्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर स्कूल इन्फॉर्मेशन येईल. इथे आपल्याला ही माहिती क्लोज करायची आहे. क्लोज केल्यानंतर आपणासमोर असा एक डॅशबोर्ड ओपन झालेला आपल्याला दिसेल. इथे आल्यानंतर आपण सर्वप्रथम इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी कशी करायची याबाबत माहिती पाहूयात. इथे इयत्ता क्लास ग्रेड आपल्याला इथे दिसते. या समोर आपल्याला काही विद्यार्थ्यांची आकडेवारी दिसती. कदाचित आपण जर सुरुवात केली नसेल तर आपल्याला इथे 0 अशी आकडेवारी दिसेल. याच्या सगळ्यात शेवटी इथे हा जो बाण आहे याला आपल्याला क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲड स्टुडंट आणि व्ह्यू अँड मॅनेज असे 2 ऑप्शन दिसतील. यापैकी आपल्याला
नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी करायची आहे त्यासाठी ॲड स्टुडंट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला इथे आपल्या विद्यार्थ्याचा जो काही इतर शाळेमध्ये तो ॲड झाला आहे का, त्याची एंट्री दुसऱ्या शाळेनं घेतली आहे का की नाही हे तपासण्यासाठी इथे चेक आधार नंबर अवेलेबिलिटी यासाठी इथे त्याचा आधार नंबर टाकायचा आहे आणि गो या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याची इथे अवेलेबिलिटी दिसेल, ग्रीन साईन येतील. इथे आपल्याला विद्यार्थ्याचं नाव टाकून घ्यायचं आहे, इथे जेंडर टाकायचं आहे, इथे डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. स्टुडंट स्टेट कोड हा ऑप्शनल आहे. इथे आईचं नाव, इथे वडिलांचं नाव, जर या दोघांपैकी कोणी नसेल तर आपल्याला इथे गार्डियन्सचं नाव टाकायचं आहे. इथे पुन्हा एकदा विद्यार्थ्याचा आधार नंबर टाकायचा आहे. इथे आधारवरील जे काही नाव आहे ते नाव आपल्याला इथे अचूक टाकायचं आहे. ज्या दिवशी ॲडमिशन घेतलं ते ॲडमिशन डेट आपल्याला इथे टाकायची आहे. मोबाईल नंबर पालकाचा इथे टाकायचा आहे. विद्यार्थी दिव्यांग प्रकारात असेल तर येस नो प्रकारापैकी आपल्याला योग्य प्रकार निवडायचा आहे. येथे सेव्ह या बटनाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर काही चेकबॉक्स येतील, ते संपूर्ण चेकबॉक्स पुन्हा एकदा क्लिक करून घ्यायचे आहे आणि त्या विद्यार्थ्याची एंट्री आपल्याला करायची आहे. ती एंट्री कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला ते विद्यार्थी इथे परत आल्यानंतर आपल्याला व्ह्यू अँड मॅनेजवर आलेले दिसतील. इथे आल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याचं नाव आलेलं दिसेल. या नावाच्या समोर आपल्याला इथे इनकम्प्लीट असं दिसेल. सध्या इथे मी माझं काम पूर्ण केलेलं आहे, परंतु माहितीसाठी पुन्हा इथे आल्यानंतर आपल्याला त्याचं GP EP FP हे तीनही प्रोफाईल कंप्लीट करायचं आहे. या GP प्रोफाईलमधील संपूर्ण जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला बिनचूक भरायची आहे. पूर्ण माहिती आपल्याला भरत सेव्ह अँड नेक्स्ट करत आपल्याला सर्वात शेवटी इथे त्याचा संपूर्ण फॉर्म आल्यानंतर इथे कंप्लीट ऑलला क्लिक करायचं आहे आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला हे संपूर्ण जे GP EP FP प्रोफाईल आहे हे आपल्याला लाल रंगामध्ये दिसतील ते संपूर्ण आपल्याला हिरव्या रंगामध्ये म्हणजेच त्याचं स्टेटस कंप्लीट असं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणावरून अपडेट करून घ्यायची आहे. यानंतरचं जे काम आहे ते आपल्याला इयत्ता पहिलीचं काम झालं पूर्ण. यानंतर आपल्याला इयत्ता दुसरी ते आपला जो काही शेवटचा वर्ग आहे त्या विद्यार्थ्यांचे देखील GP EP FP हे प्रोफाईल आपल्याला कंप्लीट करायचे आहे. सेम वरील सांगितल्याप्रमाणे इयत्ता पहिलीला सांगितल्याप्रमाणे पुन्हा व्ह्यू अँड मॅनेज या टॅबवर यायचं आहे. इथे आल्यानंतर या संपूर्ण विद्यार्थ्याचं GP EP FP हे प्रोफाईल आपल्याला सांगितल्याप्रमाणे कंप्लीट करून घ्यायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांचं प्रोफाईल इथे आल्यावर कंप्लीट करायचं आहे. त्याचप्रमाणे इथे तिसरी, चौथी, पाचवी आपल्याकडे जितके काही वर्ग असतील त्या संपूर्ण वर्गाची माहिती आपल्याला इथे अपडेट करायची आहे. या ठिकाणी आपण एक विद्यार्थी इथे इनकम्प्लीटमध्ये राहिलेला आहे, त्या विद्यार्थ्याची आपण माहिती पाहूयात. इथे या विद्यार्थ्याच्या समोर नॉट स्टार्टेड असं आपल्याला दिसतंय, बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या पुढे कंप्लीट दिसतंय. तर याचं GP प्रोफाईल आपण अपडेट करून घेऊयात. इथे आपण यापूर्वीच्या वर्षामध्ये आपण ही संपूर्ण माहिती भरलेली आहे. आता इथे जी काही माहिती असेल ती म्हणजे ब्लड ग्रुप अपडेट करायचा आहे. तो माहिती असेल तर ठीक, नसेल तर अंडर इन्व्हेस्टिगेशन हा ऑप्शनला क्लिक करून आपण सेव्ह करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे. एनरोलमेंट प्रोफाईलवर आल्यानंतर आपल्याला इथे संपूर्ण माहिती ऑलरेडी आपण प्रोग्रेशन करताना भरलेली आहे. या प्रोफाईलला सुद्धा नुसतं सेव्ह करायचं आहे आणि नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आहे फॅसिलिटी प्रोफाईल. या फॅसिलिटी प्रोफाईलमध्ये आपण विद्यार्थ्यांना जे काही लाभ देतो ते संपूर्ण लाभाबाबत इथे माहिती आपल्याला भरायची आहे. जर विद्यार्थी CWSNमध्ये असेल तर त्याची माहिती, त्याला कोणत्या प्रकारचे लाभ मिळाले ते आपल्याला टाकायचे आहेत आणि काही येस नो प्रकारातले प्रश्न इथे आहेत तर ते प्रश्न आपल्याला इथे येस नो करायचे आहेत. इथे विद्यार्थ्याची उंची आपल्याला भरायची आहे आणि त्या विद्यार्थ्याचं वेट म्हणजे वजन आपल्याला इथे टाकायचं आहे आणि सगळ्यात खाली सेव्ह या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. फॅसिलिटी डाटा आपला सेव्ह होईल. यानंतर नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सर्वात खाली ही संपूर्ण माहिती आपण चेक करणार आहोत आणि सर्वात खाली कंप्लीट डाटा याला आपल्याला क्लिक करायचं आहे. आर यू शुअर वॉन्ट टू कंप्लीट द डाटा याला ओके करायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपला हा विद्यार्थी कंप्लीट झालेला आहे. आता बॅक टू डॅशबोर्ड येऊयात.
इथे हा जो इनकम्प्लीटमधला एक आकडा दिसतोय हा काही वेळानंतर ॲटोमॅटिक इकडे ॲड होऊन जाईल आणि संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला इथे आलेली दिसेल. म्हणजे थोडक्यात काय की इथे या संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला इथे 0 आली पाहिजे, म्हणजेच इनकम्प्लीटमध्ये 0 असायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण या वर्षामध्ये पहिलीचे विद्यार्थी ॲड केले, त्यांचं प्रोफाईल अपडेट केलं. त्यानंतर इयत्ता दुसरी ते आपला जो शेवटचा वर्ग आहे त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला सेम त्या विद्यार्थ्यांचं प्रोफाईल अपडेट करायचं आहे. आता यानंतरचं महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे इयत्ता दुसरी ते शेवटच्या वर्गामध्ये कोणत्याही वर्गामध्ये आपल्याकडं जर विद्यार्थी दुसऱ्या शाळेतून आला असेल तर त्याला आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट कसं करायचं याबाबत आपण माहिती पाहूयात. तर इकडल्या डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन असं दिसतंय, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे इम्पोर्ट मॉड्यूल आपल्याला दिसतंय, या इम्पोर्ट मॉड्यूलला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन दिसतील. इम्पोर्ट विदिन स्टेट म्हणजे राज्यामधील विद्यार्थी, इम्पोर्ट आउटसाईड म्हणजे राज्याबाहेरून एखादा विद्यार्थी आला असेल तर, त्यानंतर ड्रॉपबॉक्स ऑर इनॅक्टिव्ह स्टुडंट लिस्ट म्हणजे आपल्याला इनॅक्टिव्ह स्टुडंट जर आपल्याकडे असेल तर तिथून आपण त्याला सर्च करू शकतो. तर आपला इम्पोर्ट विदिन स्टेट आहे म्हणजे राज्यातीलच विद्यार्थी आहे तर तो आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे. परंतु इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याकडे त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर असणं आवश्यक आहे. आता तो पेन नंबर आपल्याला कसा शोधायचा त्यासाठी इथे सर्च बाय पेन असा ऑप्शन इथे दिसतोय. गेट पेन अँड DOB आपल्याला घ्यायचे आहे. इथे त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर आपल्याला भरायचा आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं जन्मसाल आपल्याला टाकायचं आहे आणि सर्चला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याचा पेन आणि त्याची DOB इथे आलेली दिसेल. या पेनला आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे आणि हे किंवा लिहून घ्यायचं आहे आणि याला कट करायचं आहे, क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर आपल्याला इथे त्या विद्यार्थ्याची माहिती ज्याला आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे त्याची इथे टाकायची आहे. मग तो जो आपण पेन जो कॉपी केलेला आहे तो इथे आपण पेस्ट करू शकता किंवा लिहिलेला असेल तर इथे टाईप करून घ्यायचं आहे आणि अचूक जी काही त्याची जन्मदिनांक असेल तीसुद्धा इथे आपल्याला टाकावी लागणार आहे आणि गो या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याची माहिती, त्याचं स्कूलिंग स्टेटस आपल्याला इथं दिसेल. समोरच्या शाळेनं त्याला त्यांच्या ड्रॉपबॉक्समध्ये ठेवणं आवश्यक आहे म्हणून आपल्याला इथे त्यांच्या स्कूलिंग स्टेटस दिसेल. कितवीसाठी आपल्याला घेता येईल त्याची स्टेटस आपल्याला इथे दिसतंय. त्या विद्यार्थ्याची माहिती इथे आपल्याला दिसेल. संपूर्ण माहिती पाहिजे आहे आणि इथे इम्पोर्ट टू 2025-26 या सालासाठी इयत्ता चौथीमध्ये आपण त्याला घेणार आहोत. इथे त्या विद्यार्थ्याची तुकडी निवडायची आहे, कोणत्या तुकडीमध्ये आपल्याला त्याला घ्यायचं आहे आणि इथून डेट ऑफ ॲडमिशन आपल्याला निवडायची आहे. डेट ऑफ ॲडमिशन घेतलेली आहे आणि इथून इम्पोर्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. ते पुन्हा आपल्याला एक सूचना देईल, आर यू वॉन्ट टू इम्पोर्ट द स्टुडंट नेम आणि त्या विद्यार्थ्याची मागील इयत्ता आणि कोणत्या वर्गामध्ये तो आता ॲडमिट होणार आहे त्याची इयत्ता इथे दिसेल. याला कन्फर्म करायचं आहे आणि स्टुडंट सक्सेसफुली इम्पोर्टेड म्हणजे तो विद्यार्थी आपल्याकडे आलेला आहे. आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्याचं GP EPFP प्रोफाईल अपडेट करून घ्यावं लागणार आहे. पुन्हा आपण आपल्या स्कूल डॅशबोर्डवर जातो आहे आणि ज्या इयत्तेमध्ये ते विद्यार्थी आलेले आहे त्याच्या व्ह्यू अँड मॅनेजवर जायचं आहे आणि ते विद्यार्थी आलेले आहे की नाही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे पहा इथे आलेले आहे आणि त्याच्या समोर आपल्याला इम्पोर्टेड असं देखील दिसते. तर या विद्यार्थ्याचे आपण GP EPFP प्रोफाईल आपण कंप्लीट करून घेणार आहोत. सेम मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे आपल्याला नवीन जो काही त्या विद्यार्थ्याला आपण जनरल दिला असेल तो जनरल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. इथे मीडियम्स सिलेक्ट करायचे आहेत. ही संपूर्ण माहिती आपल्याला इथे अपडेट करायची आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करत ज्या काही फॅसिलिटीज आपण देत आहोत त्या सर्व फॅसिलिटीजला येस नो क्लिक करायचं आहे. ही संपूर्ण माहिती अचूक भरून सेव्ह करायची आहे. विद्यार्थ्याची वजन उंची आपल्याला इथे भरायची आहे जी काय असेल ती आणि याला सेव्ह करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे आणि सर्वात खाली येऊन
कंप्लीट डाट्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, ओके करायचं आहे, ओके करायचं आहे. तर या पद्धतीनं आपण या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करून घेतलेला आहे. आता समजा आपल्याकडील एखादा विद्यार्थी त्याची माहिती आपल्याकडून प्रमोट करताना चुकलेली आहे, तर त्याला करेक्शन कसं करायचं, त्यासाठी इकडं डाव्या कोपऱ्याला स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशनची जी टॅब आहे, जिथून आपण प्रोग्रेशन केलं, प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर जायचं आहे. इथं आल्यानंतर प्रोग्रेशन मॉड्यूलवर जायचं आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला बदलायची आहे त्याची मागील इयत्ता आपल्याला घ्यायची आहे. समजा विद्यार्थी आता इयत्ता 4थीमध्ये आहे, तर आपल्याला प्रमोट करताना तो विद्यार्थी इयत्ता 3रीमध्ये दिसणार आहे, म्हणून इयत्ता 3री निवडायची आणि तुकडी निवडायची. गो या बटनाला क्लिक करायचं, त्या विद्यार्थ्याला इथे सर्च करायचं. समजा हा जो विद्यार्थी आहे याला याची माहिती भरताना आपल्याला चुकलेली आहे. आता इथे आपण कोणत्याही माहितीमध्ये बदल करू शकत नाही, कारण आपण या वर्गाची माहिती फायनलाइज केलेली आहे. परंतु फायनलाइज करून देखील आपल्याला इथे सर्वात शेवटी करेक्शन नावाचा जो टॅब आहे तो आपल्याला इथे दिसतोय. आणि जर का या विद्यार्थ्याचे काही मार्क पर्सेंटेज चुकले असतील, कामाचे दिवस चुकले असतील, किंवा त्या विद्यार्थ्याचं स्कूलिंग स्टेटस म्हणजे तो आपल्याकडे इयत्ता 3रीत शिकत होता, परंतु आपल्याकडून चुकून त्याचं स्कूलिंग स्टेटस आपल्याच शाळेत तो आहे असं झालं असेल, परंतु प्रत्यक्षात तो विद्यार्थी दुसऱ्या शाळेत शिकण्यासाठी गेला असेल, तर त्याला आपल्याला लेफ्ट विथ स्कूल TC असं करायचं आहे. आणि इथून अपडेट या बटनाला क्लिक करून त्याला आपण त्याला आपण ड्रॉपबॉक्समध्ये टाकून देणार आहोत, जेणेकरून तो ज्या शाळेत गेला त्या शाळेतील शिक्षक त्याला इम्पोर्ट करून घेतील. तर याप्रमाणे आपल्याला इथून करेक्शन नावाच्या टॅबचा वापर करून आपण विद्यार्थ्याच्या माहितीमध्ये करेक्शन करू शकतो किंवा त्याला थोडक्यात TC देऊ शकतो. आता TC देण्यासाठी आणखी एका प्रकारे, जर आपल्याकडे आत्ता चालू वर्षामध्ये आता 2 महिने शाळा सुरू होऊन 2 महिने होत आलेत, आता आपल्याला त्या विद्यार्थ्याला TC द्यायचा आहे, तर तो कसा द्यायचा, तर त्यासाठी आपल्याला पुन्हा इथे स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशनमध्ये ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. समजा आपण इथे एक डेमो म्हणून एका विद्यार्थ्याचा पेन नंबर घेतोय आणि हा पेन नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि इथे आल्यानंतर गोला क्लिक करायचं आहे. त्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला इथं आलेली दिसेल आणि इथे लेफ्ट ऑलरेडी विथ स्कूल TC याला जर क्लिक केलं तर आपल्याला इथे कन्फर्म या बटनाला क्लिक करून आपण या विद्यार्थ्याला TC देऊ शकतो. तर या पद्धतीने 2 प्रकारे आपण करेक्शनमधून पण विद्यार्थ्याला TC देऊ शकतो आणि या ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूलमधून सुद्धा आपण या विद्यार्थ्याला TC देऊ शकतो. नंतर समजा एखाद्या विद्यार्थ्याची आपल्याकडनं चुकीनं एंट्री झालेली आहे किंवा डुप्लिकेट एंट्री झालेली आहे किंवा एखादा विद्यार्थी मृत्यू पावलेला आहे, तर त्या विद्यार्थ्याला इनॅक्टिव्ह किंवा डिलीट कसं करायचं याबाबत आपण माहिती पाहूयात. इथे आपल्याला सर्वात शेवटी या प्रोग्रेशन स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशनच्या सगळ्यात खाली इनॅक्टिव्ह स्टुडंट मॉड्यूल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे मार्क स्टुडंट इनॅक्टिव्ह विथ पेन ऑर विदाऊट पेन, जर त्या विद्यार्थ्याला पेन असेल तर या ठिकाणावरून आपल्याला जायचं आहे, त्याला पेन मिळालं नसेल तर या ठिकाणावरून जायचं आहे. परंतु विद्यार्थी माहिती भरल्यानंतर त्याचा पेन जनरेट होत असतो. मग इथे विथ पेन यावर आपण क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर आपल्याला टाकायचा आहे. समजा इथे डेमोसाठी आपण एक पेन नंबर इथे टाकतोय, याला गो करायचं आहे. गो केल्यानंतर आपल्याला इथे तो दिसेल, त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आपल्याला इथे दिसेल. इथे आल्यानंतर इकडल्या उजव्या कोपऱ्याला डू यू वॉन्ट टू मार्क द स्टुडंट ॲज इनॅक्टिव्ह यात इथे आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत. डुप्लिकेट एंट्री, आपल्याकडनं जर दुबार एंट्री झाली असेल तर, रॉंग एंट्री म्हणजे आपल्याकडून चुकून त्या विद्यार्थ्याची एंट्री झाली असेल तर, आणि ड्यू टू डेथ यापैकी योग्य कारण आपल्याला निवडायचं आहे. ते कारण निवडायचं आहे. समजा आपल्याकडून रॉंग एंट्री झाली तर आपण रॉंग एंट्री म्हणून असं टाकणार आहोत. इथे कॅप्चा इमेज भरायची आहे आणि इथे अचूक रिमार्क टाकायचा आहे की रॉंग एंट्री, ड्यू टू रॉंग एंट्री, आणि इथे इनॅक्टिव्ह या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. तो विद्यार्थी आपल्या पोर्टलवरून डिलीट किंवा इनॅक्टिव्ह होऊन जाईल. यानंतर
यानंतर आपल्याला स्कूल सर्टिफिकेशनची एक प्रोसेस पाहायची आहे. इथे आल्यानंतर आपल्याला डाव्या कोपऱ्यामध्ये स्कूल सर्टिफिकेशनचा एक टॅब दिसतोय. या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला टोटल स्टुडंट आणि कंप्लीटेड स्टुडंट दिसतील, ते पाहायचे आहेत. आणि इथे द सर्टिफिकेशन, इथे एक नोट आहे, द सर्टिफिकेशन प्रोसेस कॅन बी इनिशिएटेड व्हेन द स्टेटस ऑफ ऑल स्टुडंट इज मार्क ॲज कम्प्लिटेड. आपल्याला इथे सर्व विद्यार्थ्यांचे प्रोफाईल कंप्लीटेड असणं आवश्यक आहे. आणि दुसरी नोट जी महत्त्वाची आहे, आफ्टर सर्टिफिकेशन स्कूल कॅन स्टील अपडेट द इन्फॉर्मेशन ऑफ एनी स्टुडंट. आपण विद्यार्थ्याचे सर्टिफिकेशन जरी केले तरीसुद्धा आपण विद्यार्थी माहितीमध्ये पुन्हा बदल करू शकतो. आणि हे आपण पाहून घ्यायचे आहेत, सर्व ऑप्शन्स वाचून घ्यायचे आहेत. इथे डाउनलोड एनरोलमेंटला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं एक सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं दिसेल. त्यानंतर इथे या छोट्या चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे. आर यू वॉन्ट टू सर्टिफाईड डाटा याला ओके करायचं आहे. परंतु आपली संपूर्ण माहिती एकदा भरून घ्या. काही विद्यार्थ्यांमध्ये येणे, इम्पोर्ट करणे किंवा नवीन ॲडिशन बाकी असेल तर ती झाल्यानंतर हे सर्टिफिकेशन करून घ्या. किंवा इथे ओके केल्यानंतर सुद्धा आपल्याला स्कूल डिरेक्टरीमधून आपल्याला अनलॉक हा ऑप्शन तिथे असणार आहे. त्यामुळे कदाचित इथे आपण ओके जरी केलं तरी सध्या सर्टिफिकेशन होणार नाही. याला आपण क्लोज करूयात. क्लोज केल्यानंतर आपल्याला यानंतरचं जे भाग बघायचा आहे तो म्हणजे आपल्याला इयत्ता पहिलीचे ज्या विद्यार्थ्यांचे नोंदणी आपण केली त्या विद्यार्थ्यांना अपार आय डी आपल्याला द्यायचा आहे. पुन्हा एकदा आपण स्कूल डॅशबोर्डला क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर आपल्याला डाव्या कोपऱ्यामध्ये इथे अपार मॉड्यूल असा एक सेपरेट टॅब आपल्याला इथे दिसतोय. या अपार मॉड्यूलला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपण अपार मॉड्यूलसाठी GPEPFP फायनलाइज असणं आवश्यक आहे अशी एक सूचना इथे आपल्याला दिसते. ही सूचना आपण काळजीपूर्वक फॉलो करायची आहे. त्यासाठी आपण ही संपूर्ण माहितीचा एक संपूर्ण व्हिडिओ आपण केला आणि मगच आपण अपार आय डी जनरेट करण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहोत. तर इथे क्लास निवडायचा आहे, ज्या वर्गातील विद्यार्थ्यांचा आपल्याला अपार जनरेट करायचं आहे. इथे ऑल राऊंड द्यायचं आहे, गो करायचं आहे. गो केल्यानंतर आपल्याला इयत्तामधील विद्यार्थ्यांची यादी इथे दिसेल. इथे ज्या विद्यार्थ्याचा आपण आत्तापर्यंत अपार जनरेट केलेले आहेत, ज्याचा जनरेट केला त्याचा रिक्वेस्टेडमध्ये जाईल, ज्यांचा ॲप्लायच केला नाही तो नॉट अप्लाइडमध्ये थांबेल. आता समजा उदाहरणार्थ आपण या ठिकाणी या विद्यार्थ्याचा अपार जनरेट करण्यासाठी त्याच्या शेवटच्या रकान्यामध्ये जनरेट नावाचं जे टॅब आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे त्या विद्यार्थ्याची संपूर्ण बेसिक इन्फॉर्मेशन येईल, ती पाहून घ्यायची आहे. आणि अपार आय डी घेण्यापूर्वी आपल्याला महत्त्वाची एक दक्षता घ्यायची आहे की आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या पालकांकडून आपल्याला कन्सर्ट फॉर्म भरून घ्यायचा आहे. या कन्सर्ट फॉर्मची PDF आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर मिळणारच आहे. हा कन्सर्ट फॉर्म आपण अचूक भरून घ्यायचा आहे आणि त्याची खात्री झाल्यानंतर आपण इथे त्या कन्सर्ट फॉर्मप्रमाणे जी काही माहिती इथे दिली जाईल ती माहिती इथे आपल्याला भरायची आहे. ज्या पालकाची असेल, आईची असेल, जे काही माहिती ज्यांनी कन्सर्ट फॉर्म भरून दिला त्यांची माहिती आपल्याला इथे अचूक भरायची आहे. त्याचं रिलेशन इथे टाकायचं आहे. काय प्रूफ आपल्याला दिला आहे, त्या आधार असेल, पॅन असेल, इपिक वोटर कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, पासपोर्ट असेल, यापैकी जो काही पुरावा आपल्याला त्यांनी दिला असेल तो पुराव्याचा नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. टाकून झाल्यानंतर आपल्याला आपल्या जिथे कन्सर्ट फॉर्म भरला त्या गावाचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे आणि कन्सर्ट फॉर्म दिल्याची तारीख आपल्याला इथे टाकायची आहे. कन्सर्ट फॉर्म ऑफ हेड ऑफ द स्कूल इथे HMचं नाव येईल आणि खाली सबमिट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. आर यू शुअर वॉन्ट टू जनरेट अपार आय डी असा एक प्रश्न इथे विचारला जाईल. एक पॉपअप येईल, याला कन्फर्म करायचं आहे आणि रिक्वेस्टेड फॉर अपार आय डी has been submitted successfully. अपार आय डी विल बी जनरेटेड विदिन फ्यू आवर्स. काही तासामध्येच हा अपार आय डी आपल्याला मिळून जाणार आहे. अशा पद्धतीनं आपण इथे बॅक करायचं आहे. ज्या विद्यार्थ्याचा आपण आत्ता अपार आय डीसाठी रिक्वेस्ट केली त्याचा
रिमार्क इथे स्टेटस त्याचं रिक्वेस्टेड राहील आणि ज्यांचं आत्तापर्यंत झालं नसेल त्यांचा नॉट ॲप्लाइड राहील. अशा पद्धतीनं आपल्याला याही विद्यार्थ्यांचे अपार आय डी जनरेट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला या विद्यार्थ्यांचं स्टुडंट मॉड्यूल सर्टिफाय करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकत्रित आपण इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशनपासून ते त्यांच्या अपार आय डी जनरेशनपर्यंत संपूर्ण कामाचा एक व्हिडिओ आपण पाहिलात. की आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शिक्षक बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.